नमस्कार, मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सुपर प्राईम टाइम मध्ये। पहिलीच बातमी, मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। ब्रेकिंग न करतोय सुरुवात। राज ठाकरे हे आता मूकबधीर आंदोलकांच्या भेटीला पुण्यात पोहोचलेले आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, मूकबधिरांचं आंदोलन सुरू आहे आणि काय म्हणाले नेमकं राज आपण बघतोय। सुप्रिया सुळे यांनी देखील आंदोलकांची भेट घेतलेली आहे, मात्र शाप लागेल असं म्हणतात राज ठाकरे। पोलीस लाठीमारानंतर आंदोलकांचा ठिय्या सध्या सुरू आहे। राज ठाकरे पोहोचलेले आहेत त्यांच्या भेटीला। दुपारपासून आंदोलक समाज कल्याण आयुक्तालयाच्या बाहेर आहेत आणि असं असताना त्यांच्या भेटीला राज ठाकरे पोहोचले। मूकबधीर आंदोलकांची त्यांनी भेट घेतली आणि सरकारला आंदोलकांचा शाप लागेल असं म्हणतात राज ठाकरे। आताची मोठी बातमी। तसं सुप्रिया सुळे यांनी देखील आंदोलकांची आता भेट घेतली आहे। अमानुष असा लाठीचार्ज पोलिसांनी आज या आंदोलकांवरती केला, मूकबधिरांवरती केला आणि त्यानंतर आपण बघतोय आता नेत्यांच्या येऊन भेटीगाठी सुरुवात झाली आहे। इथे असलेल्या काही पोलिसांचा विषय नाही येतो, त्यांना आदेश देणाऱ्याचा विषय। आणि मला असं वाटतं ज्यांनी आदेश दिले असतील तर त्याचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे ताबडतोब। काय त्या मुलांच्या काही चुकीच्या मागण्या आहेत का? आहेत का या मूकबधिरांच्या? थेट सवाल विचारलेला आहे सरकारला। आणि असं असलं तर आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागेल असं म्हणतात मनसे अध्यक्ष राज ठाकरे। लाठी हल्ला झाल्यानंतर आपण बघतोय कशा प्रकारे लोकांवर तुम्ही लाठीचार्ज करता। कोणी प्रेम आहे ना। आणि दोन दृश्य आपण बघतोय लाठीचार्ज झाल्यानंतर ची दृश्य आहेत। सुप्रिया सुळे यांनी देखील आता भेट घेतलेली आहे मूकबधिरांची आणि हे होत असताना लाठीचार्ज जनरल डायर सारखा झाल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। थेट जाऊयात सागर आव्हाड माझे सहकारी आपल्या सोबत। सागर, एकीकडे सुप्रिया सुळे भेटल्या, दुसरीकडे राज ठाकरे भेटले, काय सांगशील? कारण आपण बघतोय की ठिय्या आंदोलन अजूनही सुरू आहे। आंदोलन अजून घेतलेलं आहे आणि या मुलांचा आपण मोठ्या प्रमाणात ज्यांनी आदेश दिलेला आहे तर निलंबित करावेत अशी मागणी या ठिकाणी बसलेले आहेत आणि ते उपाच्या मनसेच्या वतीने त्यांना जेवणाची व्यवस्था जी आहे ती करण्यात येईल अशी माहिती आहे। नक्कीच सागर, आणि त्याचप्रमाणे आपण बघतोय की आता पुढे काय आंदोलनाची नेमकी दिशा काय? कारण सरकारकडनं अजून कोणी आलंय का, कोणी ऐकून घेतलंय का, याविषयी काय? अजूनही सरकारच्या वतीनं कुठलाही अधिकारी जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। सरकारच्या वतीनं येऊन या मुलांना भेटणं गरजेचं होतं। सुप्रिया सुळे या ठिकाणाहून येऊन गेलेला आहे, त्यानंतर राज ठाकरे आलेले आहेत। सरकारचा अधिकारी जो आहे तो त्या ठिकाणी आलेला नाहीये आणि हे आंदोलन चालू ठेवण्याची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। मात्र समाज कल्याणचे उपआयुक्त नितीन ढगे यांनी माहिती दिली की उद्या सकाळी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे या मुलांना भेटीसाठी येणार आहेत आणि त्यांची भेट जी आहे ती घेणार आहे। तर यांच्या मागण्या ज्या आहेत डावल्या जातील अधिवेशनाची माहिती उपायुक्त आहेत। नक्कीच सागर, दुर्दैवी गोष्ट आहे ही। ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना ऐकू येत नाही, अशा लोकांवरती तुम्ही लाठीचार्ज करता। कोणी दिले हे आदेश? हे असलेल्या इथे असलेल्या काही पोलिसांचा विषय नाही येतो, त्यांना आदेश देणाऱ्याचा विषय। आणि मला असं वाटतं ज्यांनी आदेश दिले असतील तर त्याचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे ताबडतोब। काय त्या मुलांच्या काही चुकीच्या मागण्या आहेत का? शिक्षण घेण्यासाठी म्हणून त्यांना शिक्षक हवेत, ही काय चुकीची मागणी आहे का? त्यांना शिकावं असं वाटतंय आणि ते शिकण्यासाठी म्हणून त्यांना शिक्षकाची गरज आहे त्यांच्या साईन लँग्वेजेस मध्ये। आणि हे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर देखील जर समजा अधिकारी ऐकत नसतील तर मला असं वाटतं काय उपयोग आहे का सरकारचा? आणि आज जे काही इथे लाठीचार्ज वगैरे काय झालाय त्यांच्यावरती, मला असं वाटतं या मुलांच्या या सरकारला नक्की शाप लागतील। अजूनही कोणी भेटायला नाही, तुम्ही भेटायला किंवा विरोधी? मी आत्ताच आलो, मी आता कोणीच आलेलं नाही सकाळपासून। पालकमंत्री असतील सगळे अधिवेशनामध्ये, त्यांना काही त्यांना देणं घेणंच नाही ना। स्नेहभोजन चाललेले तिकडे आणि हे मुलं उपाशी आहेत। नाही, काय त्यांचं जे काही खाबुगिरी चालू आहे त्याच्यामध्येच ते मला असं वाटतं जास्ती गुंग आहेत। त्यांना काही याच्याशी या गोष्टींशी काही देणं घेणं नाहीये। निवडणुका फक्त पैशावरती जिंकणं, पैसे कमवणं एवढंच फक्त सुरू आहे। यांना दुसऱ्या सरकारला दोष देण्याचा त्यांना अधिकार पण नाही आता।
दुर्दैवी आहे. ही रात्रभर इथंच मुलं राहतील यांची काही व्यवस्था नाही. काय सांगणार? नाही, आमच्या लोकांना मी सांगेन मी आता, आमच्या लोकांना सांगेन त्यांची ते व्यवस्था होतील. तुम्ही म्हणाल की सीएम साहेबांकडे या मुलांना घेऊन जाणार तर त्या प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न करणार. कळलं का? पुढचं पुढे.